ह्या बातमीचे प्रायोजक आनंद रसपानगृह, ऊसाचे ताजे व शुद्ध पौष्टिक रस। आनंद रसपानगृह, जिल्हा परिषद आंदोलन गेट, सोलापूर येथे एकदा नक्की भेट द्या। आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्त यांना या ठिकाणी जे पात्रोड चौक गुलाम पैलवान मंगल कार्यालयाच्या पाठीमागं जी जागा आहे, ज्या जागेमध्ये आपल्या समाजावर अन्याय करून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं शासकीय सुट्टी दिवशी ठराव मंजूर करून अनेकाला बेघर करण्यात आलेला आहे। त्याच्या विरोधात गेल्या 6 दिवसापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाची दखल कुठल्याही पद्धतीची घेतल्या नसल्यामुळे आज समाज कल्याण आयुक्त यांना या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आलं की संविधानामध्ये आम्हाला मूलभूत हक्क असा आहे की आज समाज कल्याण आज शासन स्तरावर आम्हाला अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजना करतात, परंतु या ठिकाणी आमचा निवारा, आमचा छत जर हे लोक महानगरपालिका चुकीच्या पद्धतीने काढून घेत असेल तर अत्यंत हे संविधानावर घाला आहे, खरोखर हे लोकशाहीवर घाला आहे। आज अनेक कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत। याची तीव्रता एवढी आहे, गंभीर आहे ही प्रश्न। आज एखाद्याच्या पैशामुळं तुम्ही स्वतःच्या पैशामुळं स्वतःच्या काही राजकीय हेतूच्या उद्देशानं ह्या गुलाम पैलवान मंगल कार्यालयवाल्यांनी काही अधिकाऱ्याला हाताशी धरून राजकीय दबाव टाकून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं ठराव करून आमच्या लोकांचे घरं उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी ती पार्किंगसाठी जागा घेतली। असं आम्हाला समजतंय, त्या ठिकाणी माहिती घेतल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं त्या जागेवर आरक्षण नाही। मग एखादी जागा जर तुम्ही पार्किंगसाठी देत असेल, त्याच्यावर आरक्षणच पार्किंगचं नसेल तर तुम्ही पार्किंग त्या ठिकाणी दिले कसं काय? दुसरी बाब अशी आहे, त्या ठिकाणी लोकवस्ती आहे, दाट वस्ती आहे आणि तो मंगल कार्यालय ज्यांनी त्याची एवढी मोठी इमारत उभा केली, त्या इमारतीमध्ये जर पार्किंगसाठी सुविधा नव्हती तर सोलापूर महानगरपालिकेनं त्याला इमारतीसाठी परवाना कसा काय दिला, हा आमचा प्रश्न आहे। हा ठराव अत्यंत संशयास्पद आहे, सुट्टी दिवशी आहे, हा ठराव रद्द झाला पाहिजे आणि यांना जे बेघर, जे दलित कुटुंबाचे घरं पाडण्यात आले ते त्यांना निवारासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करावी, याकरिता आम्ही ह्या मागणीसाठी आज समाज कल्याण आयुक्त यांना पत्र देण्यात आला त्यांच्या कार्यालयात। जर येणाऱ्या काळात आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर आम्हाला तीव्र पद्धतीचं एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभा करावं लागणार आहे। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।